छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक ही पार पडली। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा निवडणुकीदरम्यान एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये मतदानाच्या आकडेवारीत घोटाळा झाल्याचं दाखवण्यात येत आहे। नेमका हा सगळा काय प्रकार आहे, काय यातून सत्य समोर आलेलं आहे, पहा या रिपोर्टमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातील तळनेर नावाचं गाव असून या गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याची पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल झाली। गावात असलेल्या प्रत्यक्ष एकूण मतदानापेक्षा अधिक मते उमेदवारांना मिळालीच कशी असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर पोस्ट धुमाकूळ घालतीये। गावात 396 मतदार आणि मतदान झाले 624 अशी पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती। हे कमी की काय, ही पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। ही निवडणूक ही पूर्णपणाने ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक आहे। माझंही स्पष्ट मत, आता कन्नडचे काही फिगर्स बघितल्याच्या नंतर आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्यावेळेला येतं की ह्युमन एरर आहे, अशा पद्धतीचं ह्युमन एरर कधी असूच शकत नाही का, कारण कधी निवडणूक आयोग आहे म्हणून इथंही घोटाळा झाला अशा पद्धतीचं निश्चितच शंकेला वाव आहे। या पोस्ट संदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही पोस्ट खोटी असून सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्टवर विश्वास ठेवू नये असं सांगत जिल्हा माहिती कार्यालयाने स्वतःच्या सोशल मीडियावर आकडेवारी पोस्ट केली। सोशल मीडियावर नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या अकाउंटवर अपलोड केलेली पोस्ट ही चुकीची असून निवडणूक विभागाचा या पोस्टशी संबंध नाही असा खुलासाही केलाय। एकही मताचा फरक नाही आहे। जे मतदान केंद्रावर जे मतदान झालेली आकडेवारी होती तीच आकडेवारी मतमोजणीमध्ये सुद्धा निघालेली आहे। अशा पद्धतीनं घाई गडबडीमध्ये कोणीतरी काहीतरी आकड्याचा बेरीज करून काहीतरी गोंधळ निर्माण करून समाज माध्यमामध्ये प्रसार माध्यमामध्ये चुकीची बातम्या देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। सोशल मीडियावर ईव्हीएम संदर्भात फिरणारा हा आकडा आणि ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली। या पोस्टमुळे बऱ्याच जणांनी संशयही व्यक्त केला। मात्र निवडणूक आयोगाने ही पोस्ट धादांत खोटी असून त्यावर विश्वास ठेवू नये अशी माहिती दिली। या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित होऊ लागलाय। तर या पोस्टमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला। एवढंच काय तर दिग्गज नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या खात्यावर स्वतःच्या सोशल मीडियावर ही यादी प्रसिद्ध केली, यामुळे संभ्रम निर्माण झाला। मात्र निवडणूक आयोगानं हा संभ्रम दूर करण्यासाठी याचा आणि निवडणूक आयोगाचा संबंध नाहीये, त्यामुळे ही पोस्ट खोटी असल्याचं या ठिकाणी बोलून दाखवलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।